हॅलो फ्रेंड्स, मीनाच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हिवाळा स्पेशलमध्ये आज आपण ग्रीन पावभाजी करणार आहोत. हिवाळ्यात भरपूर मटार, पालक, कोथिंबीर असं भरपूर भाज्या आलेल्या असतात. त्या वापरून आज आपण करणार आहोत. तर एक जुडी पालक घेतलेला आहे स्वच्छ धुवून. त्यानंतर मटार आणि कोथिंबीर, हिरवी मिरचीची पेस्ट करून घ्यायची आहे हिरवी आपण. त्यानंतर जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि आलं लसूण पेस्ट टाकून परतून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडासा कांदा घेऊया, तो सुद्धा परतून घ्यायचा आहे. हेल्दी अशी आपण आज पावभाजी करत आहोत, नेहमीच्या पावभाजीपेक्षा थोडीशी वेगळी. तर ही जी ग्रीन पेस्ट आहे ती सगळी आपण टाकून घ्यायची आहे आणि ह्याला छान परतून घेऊया. थोडीशी टोमॅटो प्युरी पण टाकून घेणार आहोत आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे ह्याला. त्यानंतर अशाच आपण कलर सुंदर आलेला आहे. आता आपण त्यामध्ये तिखट, हळद टाकायची आहे, पावभाजी मसाला टाकून घेऊया आणि कोथिंबीर आणि मीठ असं मिक्सरमध्ये काढून हिरवं मीठ तयार केलेलं आहे मी. हे कुठल्याही भाजीला, आमटीला किंवा ताकामध्ये टाकण्यासाठी अगदी छान आहे. तर साधंच आहे, मिक्सरमध्ये कोथिंबीर आणि मीठ टाकायचं आहे. ते मिक्सरमध्ये बारीक करून ते आपण वापरू शकतो भाज्यांसाठी. तर स्मॅश केलेला बटाटा टाकलेला आहे. त्यानंतर थोडेसे स्टीम करून मटार पण टाकून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित एकजीव करून एक 2-3 मिनटं आपण ही भाजी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. हेल्दी अशी ग्रीन कलरची पावभाजी आपली तयार झालेली आहे. तर अशाच हेल्दी आणि छानशा रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि नक्की कमेंट करा. तुम्हाला कशी वाटली ते सांगा.